मध्ये गजरा, हिच्या गजऱ्यावर नजरा, ह्या या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा, ह्या या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. बघा बघा कशी तोऱ्यान चालते, चालताना हिची कमर हलते. वाळ्या हा? ये ना. नाही नाही मालकीन बाई, तुम्ही साडी घालू राहिले, नका नका. अरे वाळ्या ये. नाही नाही नका नका. अरे वाळ्या तुला ये म्हटले, ये. साडी घालते तर काय झालं, ये ना. नाही मालकीन बाई, तुम्ही साडी नेसत्या, मी कसं काय मध्ये येऊ, माया ते बुद्धीला नाही पटत. बर ठीक आहे. किती हरामखोर आहे हा वाळ्या. याच्यासाठी एवढी नटते थटते आणि गाणं म्हणते, हे करते ते करते, तरी हा मला रिस्पॉन्स देत नाही, तरी हा माझ्या जवळ येत नाही. ये म्हणले तर तिकडे निघून गेला. मुद्दाम मी याच्या समोर साडी घालायला पाहते, पण कसला गेला निघून, आला नाही. काय करू आता याच्यासाठी, काय करू ह्या वाळ्यासाठी आता. एक तर मला इतकं टेन्शन झालं, इथं राहत नाही, तो राहतो तिकडे विदेशात, येतो वर्षातून एकदा. मला जे पाहिजे ते सुखच मला भेटत नाही. हा वाळ्या नेहमी कामाला घरात राहतो, मला असं वाटलं हा तरी माझ्याशी बोलल, हा बी नाही बोलत. काय करू आता मी. थांब, मी काहीतरी प्रयत्न करेन. ह्या वाळ्याला आहे ना माझ्या कब्जात आणण्यासाठी ना मी काहीतरी करेन. काय करू आता, काय करू आता, काही सुचतच नाही मला. थांब, यांना फोनच करते. हॅलो. हा, मी बरी आहे. तुम्ही कसे? मजेत आहे. ऐका ना, मला तुमची खूप आठवण येऊ राहिली. आता वर्ष झालं ना तुम्ही आले नाही. मग कधी येणार? येणार नाही अजून 6 महिने? अरे बापरे. अहो माझ्या मनाचा थोडा विचार करा, माझ्या भावनांचा थोडा विचार करा. वर्ष झालं तुम्ही गेले कामाला, तर परत माझ्याकडे ढोकून सुद्धा पाहिलं नाही. मी किती दिवस बिगर नवऱ्याचं राहायचं. हा, काय म्हणता? थोडी दम काढ. अहो किती दिवस दम काढायचा तुम्ही सांगा ना. मला पण तुमची आठवण येते ना. नाही येऊ शकत 6 महिने. ठीक आहे, जाऊ दे, नका येऊ. नवऱ्याला फोन केला, अजून 6 महिने मी येत नाही म्हणे. वर्ष झालं जायले. मला किती आठवण येते त्यांची. काय करू आता, डोकं चालत नाही माझं. आता काहीतरी अक्कल लढवावं लागल या वाळ्यासाठी. मी बरोबर एक आयडिया केली आता. आई ग, काय करू आता. वाळ्या काय? अरे कुठे आहे तू? आई ग, काय झालं मालकीन बाई? अरे मी बाथरूम मधून येता माझा पाय सटकला, चप्पल सटकली, मी पडले. बरं आलो. वाळ्या, आणि लवकर ये ना, मला उचल ना. आलो. आई ग, आता काय करू. पाय मोडला माझा. वाळ्या, आलो मालकीन बाई, आलो. गागू नका. लवकर ये, लवकर. गॅलरीत. ये ना रे बाबा, लवकर इकडं. आलो. अरे बापरे. वाळ्या, ये लवकर. आलो वाळ्या.
अरे बापरे, मालकीन पडली वाटतं. पळ वाड्या. मालकीन बाईच्या लागलं का काय? मी तर गॅलरीत होतो. अगं अरे वाया, काय हो मालकीन बाई? कुठे गेला होता तू? मी पडली नाही इकडून बाथरूम मधून येता येता इथं सटकला पाय चप्पलनी. पायसा टाकला. उठा. मला उठून पहिलं बेडवर नाही. हा उठा. बापरे. अगं उठा. काय करू आता? बापरे. चला. पायच टिकून देत नाही वाया. पाय का मुलगाला काय नव्हता दवाखान्यात येते का मालकीन बाई? नाही थांब ना, थोडा वेळ बघते ना. बसा मग बसा. बापरे, काय करू आता? इतका दुखू राहिला पाय, नुसता फुंफुन करायला. कुठं? अरे बापरे, अरे एका हा पाय वाया. हा का? हा. अरे बापरे. इड का? अरे बापरे वाया. अरे तिथं नाही रे बाबा. मग? अरे इकडं वरती. थांब. कुठं? अरे असं वरून दाबायचं असतं का वाया? थांबा. असं वरून कुठं कळणार आहे का तुला? थांब 2 मिनिटं. मग मला दाखवून द्या ना. ये बघ इथं का? पाय मोडलाय. हा. अहो टिचलं काय? हा. टिचलं हालू. आई ग काय करू आता वाया? अहो मालकीन बाई गागू नका. बापरे, लय छान वाटतंय. काय म्हणत्या? काय नाही. ऐक, अरे नुसतं एकच पाय काय करतोय, हा पण मुरगाळला. हाय बी. मुरगाळला. बापरे ऐक. अरे वाया, असं साडीवरून दाबते का वाया? मग? अरे थांब 2 मिनिटं. काय मालकीन बाई? ऐक, लय छान वाटतंय. काय म्हणत्या? नाही काही नाही. वाळ्या, तुझे हात किती मुलायम लाग. बापरे ऐक, कशी पडली मी, मला कळालंच नाही रे वाळ्या. अहो चप्पल सटकली मालकीन बाई. बाथरूम मध्ये गेले होते ना, मग पडले कशी तेच कळालं नाही मला. तर पाय सटकला असं. वाळ्या, माझ्या पायाला काही झालं तर नसेल ना रे? काहीच नाही होय. हा का? पाय मोडला असता, मुरगाळला असता तर तो सुजला असता. हा का? याला काहीच नाही. सुजत नाही का? ऐक आई, हा दुखतोय ना वाळ्या. दवाखान्यात येते का मालकीन बाई? दवाखान्यात? हा. नाही आजच्या दिवस बघते ना, नाही राहिलं तर मग जाऊ दवाखान्यात. बर चालेल. वाळ्या, आग लय दिवसाना कलय वर्षाना, लय दिवसाना कलय वर्षाना, आलो मी देवीला पाया, धरली आईची माया, आज कशी जाईल गवाया. धरली आईची माया, आज कशी जाईल गवाया. धरली आईची माया, आज कशी जाईल गवा. पडद्यान लय घाण झाली. एक दिवस ना काढून असे 2 टाकायला लागतील. ते बी लय 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 लाल ला, दीदी तेरा देवर देवाना, हाय राम गुड़ी के डाली दाना. वाळ्या, झाले पडदे करून? हा झाले झटकून. बरं. का मालकीन बाई? छान आवडलं, मस्त उषा वगैरे छान लावले सोप्याच्या. हा एकदम टकाटक केलं. बरं मालकीन बाई, फोन येऊ राहिला कोणाच तरी. हा का? बोल ना मग. पाहतो कोणाचा आहे. बर. मालकीन बाई, घरून फोन आलाय, बोलतो. बोल ना. हॅलो. हा बोल दीदी. काय म्हणते? लग्न जमलं? अरे वा. अरे मला लय आनंद झाला तुझं लग्न जमलं तर. आता मी येताना इकून ये ना, मालकीन बाईकून पैसे घेऊन येतो तुझ्या लग्नाला. मोठं लग्न करू. हा
अरे राजा राणीचं जेवण घालील तुझा भाऊ कालाय हा वाळ्या. आणि मग पैसे आणतो, मोठं लग्न करू आपण, अख्ख्या गावाला जेव घालू. बर बर, हा मी बरा आहे. तू आई बाबा सगळे ठीक आहे ना? ठीक आहे चाल. हो करील संध्याकाळी फोन. बर बर चाल. वाळ्या लय खुश. कोणाचं लग्न जमलं? अहो माझ्या बहिणीचं. अरे बापरे, काय सांगतो? तिचं आहे ना वय वाढत चाललं होतं. हा तिला काय कुणी तिच्याशी लग्न करीत नव्हतं. का? आमची गरिबी ना, गरीब परिस्थितीमुळे. गरीब आमच्याकडे पैसा अडका नाही लग्न कराया. हा मग यानं असं वय वाढत चाललं. ती दिसाय मज भारी, पण मग पैसा नसल्यामुळं कुणी. मालकीनबाई आता तिचं लग्न जमलंय, मलाही ना खूप आनंद झालाय. अरे वा, मला पण झालाय. हो मालकीनबाई, तिच्या लग्नासाठी ना मला पैसे द्या बर का. तुला 5 लाख रुपये देते. तुला 5 लाख रुपये देते. हा 5 लाख? हा अरे वा वा मालकीनबाई, हा. 5 लाख म्हणल्यावर एवढी मी पाहिले सुद्धा नाही. हा का? हो लय मोकळं मन आहे तुमचं. आता बघशील ना मी दिले. हो देईल ते पाहिजे. ते 5 लाख हा आणि वरतून तुझा 5 महिन्याचा राहिलेला पगार. हो हो एवढे सगळे पैसे एकखट्टी घेऊन जाय. चालेल ना हो मालकीनबाई. पण एका अटीवर. हं? तुला एक काम करावं लागेल. मग तुला एका अटीवर पैसे देईन, चालेल ना? म्हणजे काय आटे मालकीनबाई सांगा ना. तुला सांगेल ना मी. बर बर. आता लगेच सांगू का? हो म्हणजे मग मला कळत. बरं इथं नाही सांगता येणार. मग चल घरामध्ये. हा चला. ये ना वाया. आलो. मालकीनबाई हा सांगा लवकर काय काम आहे. आणि सांगते ना, बैस ना. वाळ्या, हा तुला माहिती ना काय? तुझा मालक इथं राहत नाही. हा हा? मी किती नाराज राहते माहितीये ना. काय? माझ्या डोक्यात खूप टेन्शन आहे. आणि मी आहे ना, तुम्हाला काही काम करू लागा. तू आहे मग? वाळ्या, पण जे मेन काम आहे तेच होत नाही ना. असं काय मेन काम राहिलं तुमचं? वाळ्या, अरे तुला नाही कळणार, तुझं लग्न होईल नाही. मालकीनबाई हा आता तुमची आज सांगा ना मला. सांगू? हो नाही म्हणणार नाही ना. हा मी का मला पैशाची गरज आहे. मालकीनबाई तुम्ही जे काम सांगशाल ना ते मी ऐकणार आहे. का माझ्या बहिणीचं लग्न आहे. माझ्या आई वडील कायम आजारी असतात, त्यांना दवा पाणी चालूच राहतो नाही का. सगळा परपंच माझ्या घरचा, माझ्याच भरोशावर. हा का? हा बर. तेव्हा मला पैसा न्यावाच लागल. म्हणूनच तुला सांगते, हे बघ वाळ्या, मला मालकाची खूप आठवण येते. हा मला म्हणजे मला जे सुख पाहिजे ते भेटत नाही ना. हा. त्या सुखा वाचून आहे ना मी अशी वंचित राहिले, लांब राहिले. मला खूप आठवण येते त्यांची. पण काय करू मी, कोणाला सांगू? घरामध्ये आता बाहेर तर काही कोणाला जाऊन सांगू शकत नाही. तू आमच्या घरातलाच आहे ना. आता किती दिवसापासून आमच्याकडे नोकर आहे. हो 10 वर्ष झाली. मग तू मालक जे करतो माझ्यासोबत ती इच्छा पूर्ण करशील माझी? कोण मी? हा मालक जे सुख देतो ते देशील मला? काय बाई मालकीनबाई तुम्ही बोलू राहिल्या. वाळ्या नाही अहो. म्हणतो. अहो हे माझ्या बुद्धीला पटत नाही मालकीनबाई. आणि म्हणजे असं आहे, ज्याचीच खायची पोळी त्यालाच घालायची गोळी. हे असं कधी असं माकून घडलं नाही मालकीनबाई. हे माझ्या ना होणार नाही. नाही करणार तू ते? नाही. वाळ्या एकदा विचार कर, तुझ्या बहिणीचं लग्न आहे, तुला पैसे पाहिजे. तुझे आई वडील आजारी असतात, प्रपंच तुझ्या भरोशावर, तुला पैशाची गरज आहे. कर तू, मी तुला पैसे देईल. नाही माझ्या नाही, हे शक्यच होणार नाही मालकीनबाई. नाही. हा गेट आउट. उठ लवकर. या बा. उठ. या बाणे बिबाणे उठ लवकर. लगेच पायरी, लगेच रस्ता धरायचा. काय परत इथं पाय नाही द्यायचा. हरामखोर साला.
एवढं गोडी गोडीत त्याला विचारलं तरी नाही म्हणतो. कसं भेटणार मला शरीर सुख? कोणाकडून मिळवू मी ते? ते मालकीनबाई डायरेक्ट म्हणली, मालक जे सुख देते ना ते सुख पाहिजे मला. ते मालकीनबाईचं काय डोक्यात फरक पडला का? मग वरून मला म्हणती, मी खूप त्या सुखापून लय दिवसापून लांब आहे म्हण, मला तो ते सुख पाहिजे मला म्हण. हा वाळ्या यांच्या घरी कामाला आहे. छ छ छ छ छ छ ते नाही होणार आपल्याकडून. नको नको, ती नोकरी नसली तर चालत नाही. नाही, मी या गोष्टी करूच शकत नाही, जातो मी निघून. थांबवाल्या, काही गोष्टीचा विचार कर. आता माझ्या दीदीचं लग्न आहे. लग्न जमत नव्हतं, इकून तिकून जमलं, माझ्या दीदीचं लग्न जमलं. पण लग्नासाठी पैसाच लागल वाल्या. आई बापाची गरिबी म्हणून वाल्या इकडे कामाला आला. माझ्या दीदीला असं दुःखी नाही पाहू शकत आणि तिला दुःखी ठेवू शकत नाही. मी माझ्या दीदीचं लग्न करणार, मोठ्या थाटामाटाना करणार, पैसा सुद्धा नेणार, लग्नात नाचणार, खूप एन्जॉय करणार. पण माझ्या दीदीचं लग्न थाटामाटातच करणार. हो, भाऊ बांधांच्या तोंडावर असे खेटर फेकून मारणार, पण माझ्या दीदीचं लग्न करणार. पण जाऊ दे, मालकिनीनं जे काम सांगितलं ना ते करतोच. दीदीच्या लग्नात 5 लाख रुपये देणारे, 2-3 महिन्याचा पगार माझाही देणारे, हाजी गाजीत लग्न होणार. माझी दीदी आनंद आनंद घेत घेत तिच्या घरी जाणार. जाऊ दे, आता जातोच मालकीन बाईक. मालकीनबाई, हो मालकीनबाई, तुम्ही जे काम सांगितलं ना त्या कामाला मी कबूल आहे. काय कबूल आहे. कबूल आहे? हो. अरे बापरे वाळ्या, हा, कबूल झाला तू? हो. मग आता माझ्या दीदीचं लग्न असं थाटामाटात करायचंय मला. कर, मी तुला पैसे देते ना, सांगितलं ना. हा, मग मी तुमचे जे काम आहे ना ते करायला पुन्हा मागा बोलून आलोय. वाळ्या, बरं झालं तू आला. किती चांगला आहे वाळ्या तू. जे तुमच्या नवऱ्याकून तुम्हाला भेटत नाही ते आज हा वाळ्या देणारे. वाळ्या वाळ्या, आता असं वाटू राहिलं तुला कुठं ठेवून कुठं नको ठेवू असं झालं. बाई, काय सांगू तुम्हाला. मालकीन बाई, हा, बोल ना वाळ्या. माझ्या दीदीचं लग्न मोठ्या थाटामाटात करील. हो, कर ना, कर ना. मालकीन बाई, आता मस्त वाटलं. हं? बापरे वाळ्या, किती छान प्रेम दिलं तुम्हाला. हो. किती दिवसाची माझी इच्छा राहिली होती. मला मालकाची खूप आठवण येत होती, पण ते प्रेम तुम्हाला दिलं. मला लय आनंद झाला आज. बाई, हा, आता तुम्ही एक काम करायचं. हा, तुम्ही जे 5 लाख रुपये मला कबूल केले हा. ते 5 लाख तुम्ही द्या. हं. हं? आणि माझा 5 महिन्याचा पगार द्या. मी मस्त लग्न माझ्या दीदीचं करून येतो. 1 महिनाभर सुट्टी टाकीतो. हा, हो, कामावर. तो काय बापाची पेंड आहे का इथं? हा, 5 लाख म्हणजे काय असे झाडाला लागले का? काय नाही आहे. आता तुम्ही तर बोलल्या. बोलल्या, तुला आधी प्रेमाने बोलले, म्हणलं मला मालकाचं प्रेम दे. दिलं का तुम्हाला? म्हणले तर मला म्हणे नाही नाही, छे छे, मी असं करणार नाही, मला नाही करायचं असं, मी नाही हे करू शकत. हा, आणि आता काही झाडाला 5 लाख लागले का तुला काढून द्यायला? जाय, 5 लाख पण देत नाही आणि तुझ्या 5 महिन्याचं पेमेंट पण देत नाही. तुझ्या बहिणीचं लग्न कर, नाही तर तशी सडत पडू दे. उठ, निघून पाहिला.
उठ लवकर. माझ्या गरीबाचे तुम्ही कष्ट खाले, कष्ट रक्त पेले, तुमचं वाटलं होईल वाटलं. मालकीन बाई, हा. आता तुम्ही जे काम सांगितलं ते मी केलं का नाही? हा. आता मला पैसे द्या. केलं तर काय उपकार केला का माझ्यावर? हा, एवढ्या दिवस आमच्या घरात राहतो, खातो, झोपतो, डराडर, त्याचं काय? हा, तेवढं कामही करतो. वाया जास्त बोलू नको. जास्त बोलला तर मुस्काट फोडील तुझं. मला जे सुख भेटायचं ते मी सुख उपभोगलंय. तू आता जाय, मला तुझी गरज राहिली नाही. नीट. मालकीन बाई, हे चांगलं नाही आहे. अहो, माझ्या बहिणीचं लग्न होतं म्हणून मी असा वागलो, नाही तर मी असा वागत नाही कधी. मालकीन बाई, म्हणजे याचा अर्थ असा झाला का तुम्ही फसवलं मला? काय फसवलं रे? हो. काय फसवलं? तुझं काही घेतलं का मी? फसवलंच. तू मला ज्ञानाच्या गोष्टी सांगू नको. उठ. मालकीन बाई, हे चांगलं नाही हा. दुसऱ्याच्या तालवरलं लोणी तुम्ही खाल्लं, तुमचं कधी चांगलं नाही होणार. सत्यानाश होईल तुमचा परपंचाचा. आणि तुमचा नवरा सुद्धा तुम्हाला कधीच आयुष्यात प्रेम देणार नाही. तुम्ही अशा झुरू मारशाल. या वाऱ्याचा आशीर्वाद आहे, या गरीबाचा आशीर्वाद आहे. याचं रक्त तुम्ही पेले. वाया जास्त होतंय. जास्त बोलू नको, नाही तर मुस्काट फोडून देईल तुझं, बरं का मी. आजचे येऊन मारशाल, चांगलं होणार नाही. तुम्ही जे सांगितलं ते मी घाणेरडं वागलो. मला डंक नव्हता, तुमच्यामुळे डंक लागला. आणि मला म्हणते बिगर पैशाचाच आहे. लाज वाटाय पाहिजे, लाज. माझी लाज काढून राहिला वाया तू. वाया, तू ये ना एका मालकाच्या घरात बसले. काय नोकर आहे तू? नोकरासारखंच राहायचं, मालक व्हायचा प्रयत्न करायचा नाही. आलं का लक्षात? मी मालक व्हायचा प्रयत्न नाही करीत. तुम्ही जसं बोलले तसं वागा. काला थुकून चाटी ते मग. थुकून चाटलं का? माझ्या गरीबाचे पैसे द्या मला. हानीच्या मारीच्या काला मी कष्ट केले. तुला 1 रुपया भेटणार नाही. काय म्हणत्या? 1 रुपया भेटणार नाही? नाही भेटणार. मालकीन बाई, तुमच्या घरी सुद्धा मी कामाला येणार नाही. तुमच्या इस्थितीवर वाया, तुझ्यासारख्या अशी 56 नोकर ठेवील मी कामाला. समजलं का? तू काही असं तसं काला नौकर तुझ्या बोकांडी घ्यायला. वाया, गपचिप जायचं घरी. गपचिप जायचं. वाटुलं. एक शब्द जरी इथून बाहेर गेला आणि तोंडातून निघला आणि कधी कोणाला काही कळलं ना, तर खबरदार तुझा जीव घेऊन टाकील मी. आलं का लक्षात? मी कुठे काम करील तरी माझ्या दीदीचं लग्न करील. पण 5 महिन्याचं तर माझं बाळ ठुलं. जे तुम्ही सांगितलं ते मी घाण्यानं वागलो. कुणी कोण आगू झाली या वाळ्याला. पण हे चांगलं, माझ्या गरीबाचा तळतळात तुम्ही लई बोक्षाल. नाटक नको. कधीच चांगलं नाही होणार. की बाई, जे सुख पाहिजे ना ते कधीच तुम्हाला आयुष्यात नाही भेटणार. निघतो का तू आता? वाऱ्याचा तळतळ. वाया जास्त होत. निघ लवकर. उतर खाली बेडच्या. उतर लवकर. पाय नाही द्यायचा परत इथं. वाटलं होऊ देतो. साला माझच खाऊन आणि माझच वाटुळ करून गेला. नाही तसा शिव्या शाप देऊन गेला मला. मूर्ख कुठला, बावळट नाही तर. जाय भिक्कार चोट मेला. आता कसं करतो बहिणीचं लग्न तेच बघते ना मी. आपाप येईल माझ्याकडं नाक घशीत. अशी लागताना उडून गेला तर जाऊ दे. अशी 56 नोकर ठेवी मी. मला नावाची शांती म्हणते. पण मला जे सुख पाहिजे होतं ना ते मी घेतलं. आता मला खूप आनंद होतोय. खूप दिवसापासून त्या सुखापासून वंचित होते मी. आणि ते सुख मी घेतलंय. आता मस्त आरामात आता मी झोपते.